हॅलो एव्हरीवन. आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 4 अकाउंटिंग रेशिओ ॲनालिसिस इलिस्ट्रेशन नंबर 12 पेज नंबर 4.52 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेणार आहोत. द फॉलोइंग इज द समराइज्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2025 अँड द बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट ऑफ सिप्को लिमिटेड चेन्नई. आपल्याला काय काय दिलेलं आहे नीट बघा क्वेश्चनमध्ये. तर प्रॉफिट अँड लॉस पण दिलेला आहे अँड बॅलन्स शीट पण दिलेली आहे. तर इथून नीट रीड करा. पहिला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे 31 मार्च 2025चा. तर आता इथं मी तुम्हाला थोडंसं व्यवस्थित पेनने दाखवते बघा. तर हा जो टोटल लिहिली 1,15,000 इथपर्यंत तुमचा ट्रेडिंग अकाउंट आहे बघा. आणि ह्या 1,15,000च्या खाली हे ऑफिस एक्सपेन्सेसपासून खाली टोटलपर्यंत म्हणजे इथून ते इथपर्यंत तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. हे लक्षात ठेवा. कुठून तर टोटल पहिली जी टोटल दिलेली आहे 1,15,000 तिथपर्यंत तुमचा ट्रेडिंग अकाउंट आहे. आणि त्याच्या खाली टोटलच्या खाली ऑफिस एक्सपेन्सेस, इंटरेस्ट, सेलिंग एक्सपेन्सेस, नेट प्रॉफिट आणि टोटल. तर ते दिलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि त्याच्या खाली तुम्हाला एक बॅलन्स शीट दिली आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली आणि रेशिओ कॅल्क्युलेट करायला सांगितलेले आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या म्हणजे इथं ट्रेडिंग अकाउंट आहे. हा ॲक्च्युली ट्रेडिंगच्या डेबिटला आहे ओपनिंग स्टॉक, परचेजेस, ग्रॉस प्रॉफिट, सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक. छोटासा तुम्हाला काय केलेलं आहे ट्रेडिंग दिलेलं आहे. त्याच्या खाली प्रॉफिट अँड लॉस दिला आहे, ऑफिस एक्सपेन्सेस, इंटरेस्ट, सेलिंग एक्सपेन्सेस आणि इथं ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे. त्याच्यानंतर बॅलन्स शीट दिली. शेअर कॅपिटल त्याच्यामध्ये शेअर्स ॲट द रेट ऑफ ₹10 ईच. एक शेअर्स 10 रुपयाचा आहे. 1,00,000 रुपये कॅपिटल आहे. प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे 20,000. क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल. तर क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल ही करंट लायबिलिटी आहे आणि शेअर कॅपिटल आणि प्रॉफिट अँड लॉस हे इक्विटी शेअर होल्डर फंड आहेत किंवा शेअर होल्डर फंड म्हणू आपण त्याला. त्याच्यानंतर ॲसेटला दिलेला आहे लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी ही तुमची फिक्स ॲसेट आहे. स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश ॲट बँक ही तुमची करंट ॲसेट आहे आणि फर्निचर ही तुमची फिक्स ॲसेट आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये सांगितले ॲव्हरेज डेटर्स तुम्हाला 12,500 दिलेत. क्रेडिट परचेजेस दिलेले आहेत, क्रेडिट सेल्स दिलेले आहेत आणि तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे स्टॉक टर्नओव्हर रेशो, डेटर्स टर्नओव्हर रेशो, क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो, वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो, सेल्स टू कॅपिटल एम्प्लॉईड, रिटर्न ऑन शेअर होल्डर फंड, ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, अर्निंग पर शेअर्स आणि ऑपरेटिंग रेशो. एवढे सगळे रेशो करायचे आहेत. पण हा क्वेश्चन खूप सोपा आहे आणि हा पण IMPमध्येच ठेवा कारण असे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम पेपरमध्ये शक्यतो येतात. तर आपण सगळ्यात पहिलं काढणार आहोत स्टॉक टर्नओव्हर रेशो. तर मी इथं पहिला सॉल्व करून लिहून घेणार आहे सोल्युशन. त्याच्यामध्ये आहे पहिला स्टॉक टर्नओव्हर रेशो. स्टॉक टर्नओव्हर रेशो. आता टर्नओव्हर म्हणजे सेल्स, तिथं नोट करून ठेवा. टर्नओव्हर मीन्स सेल्स. तर सेल्स घ्यायचे आहेत आणि स्टॉक म्हणजे इन्व्हेंटरी पण येतं. तर स्टॉक टर्नओव्हर रेशो तुम्हाला लर्नच करून ठेवायचं आहे. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवाइड बाय ॲव्हरेज स्टॉक. आता तुम्हाला मी थोडं वर्किंग करून दाखवणार आहे. ॲव्हरेज स्टॉक कसा काढायचा, ॲव्हरेज स्टॉक काढण्याचा फॉर्म्युला सांगणार आहे. तर इथं आपण पहिला रेशो लिहून ठेवूया का पहिलं ॲव्हरेज काढून देऊ. ठीक आहे, पहिला रेशो लिहूया. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवाइड बाय ॲव्हरेज स्टॉक. ॲव्हरेज स्टॉक. आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे काय ते मी तुम्हाला इथं लिहून देते. तर दोन पद्धतीने कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढलं जातं बघा. असं काढलं जातं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू. आता तुम्हाला इथं ट्रेडिंग अकाउंट दिलं आहे बघा. ओपनिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंटच्या ग्रॉस प्रॉफिट सोडून जेवढे पण व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या ॲड करायच्या आणि त्याच्यातून फक्त क्रेडिट साईडचा क्लोजिंग स्टॉक लेस करायचा. म्हणजे डेबिट साईडला ग्रॉस प्रॉफिट सोडून जेवढ्या पण तुम्हाला अमाऊंट दिलेल्या आहेत त्या सगळ्या अमाऊंटची टोटल करायची. त्याच्यातून क्लोजिंग स्टॉक मायनस करायचा. सेल्सचा विचार करायचा नाही. तर हा एक फॉर्म्युला आहे. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड म्हणजे काय तर ओपनिंग स्टॉक प्लस परचेजेस
प्लस जेवढे पण एक्सपेन्सेस तुम्हाला इथं दिलेले असतात ट्रेडिंगला, फॉर एक्झाम्पल वेजेस असतील, कॅरेज असतील, परत फ्लाईट असेल किंवा अजून ऑइल, गॅस, कोल वगैरे असेल, फॅक्टरी रेंट असेल, तर ते सगळे एक्सपेन्सेस म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जेवढे पण एक्सपेन्सेस दिलेले असतील ते. आज इथं कोणतेच एक्सपेन्सेस नाहीत. त्या ट्रेडिंगच्या डेबिटला जे एक्सपेन्सेस असतात त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. डायरेक्ट एक्सपेन्सेस प्लस मायनस, याच्यातून मायनस काय करायचं आहे, क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक हा एक फॉर्म्युला आहे तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढण्याचा. आपण ह्या पद्धतीने एक काढू आणि अजून एक आहे तो पण सांगते. जर तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट दिला असेल तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढायचा आणि स्टॉक टर्नओव्हर रेशोला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डच लिहायचं. त्याला अजून एक दुसरं ऑप्शन आहे, तुम्ही इथं ऑर पण लिहू शकता. हा रेशोला ऑर नेट सेल्स लिहितात, नेट सेल्स. पण केव्हा हे नेट सेल्स वापरायचे, जेव्हा तुम्हाला हे दिलं असेल की ट्रेडिंग अकाउंट दिलेला नसेल तेव्हा तुम्ही नेट सेल्स यूज करू शकता. पण आता ट्रेडिंग अकाउंट दिला आहे तर तुम्ही कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ह्या पद्धतीनं काढू शकता. तुम्ही काढून बघा किती येते. ओपनिंग स्टॉक आहे 10,000, परचेजेस आहेत 55,000 आणि ह्या दोघांचंच टोटल करावी लागेल, त्याच्यातून लेस करायला लागेल क्लोजिंग स्टॉक 15,000. तर आपण याची व्हॅल्यू काढून बघू. याची व्हॅल्यू येईल 65,000 मायनस 15,000. ॲन्सर येईल तुमचं मला वाटतं आहे 0 0 0 0 आणि 50,000 50,000 असं तुमचा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड येईल. अजून एक प्रकार तुम्हाला माहितीसाठी सांगते. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढताना सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट पण काढतात. हा एक झाला. ह्याला ऑर आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. हे चांगलं लक्षात ठेवा कारण बऱ्याच वेळा पेपरमध्ये हा रेशो येऊन गेलेला आहे. सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. सेल्स आहेत 1 लाख, ग्रॉस प्रॉफिट आहे 50,000. 50,000 ॲन्सर आलं 50,000. तुम्ही कुठला पण फॉर्म्युला यूज करू शकता, बट कधी कधी इन्फॉर्मेशन कंप्लीट नसते तेव्हा मग ती तुम्हाला ही कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढण्याचा फॉर्म्युला हा पण माहिती असायला हवा आणि हा पण, कारण प्रत्येक वेळेस क्वेश्चनमध्ये सगळी इन्फॉर्मेशन देतीलच असं नाही. म्हणून तर हा एक फॉर्म्युला आहे आणि हा दुसरा फॉर्म्युला आहे, दोन्ही पण लक्षात ठेवा. तर तुम्ही कोणत्याही फॉर्म्युल्याने कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढू शकता. आता ॲव्हरेज स्टॉक म्हणजे काय? ॲव्हरेज स्टॉक, स्टॉकला इन्व्हेंटरी पण म्हणतात. ओपनिंग स्टॉक काय आहे का, ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइड बाय 2. तर ओपनिंग स्टॉक आहे 10,000, क्लोजिंग स्टॉक आहे 15,000. मग तुम्ही इथं लिहू शकता 10,000 प्लस 15,000 डिवाइड बाय 2. किती आलं बघा, 10,000 प्लस 15,000 ॲन्सर आलं 25,000. एक झिरो जास्त झाला. डिवाइड बाय 2 ॲन्सर आलं 12,500. आपण करून बघू. $25,000 डिवाइड बाय 2 12,500. तर हा झाला तुमचा ॲव्हरेज स्टॉक. हा काय आहे, ॲव्हरेज स्टॉक. ॲव्हरेज स्टॉकची व्हॅल्यू आहे 12,500. हे असं तुम्हाला वर्किंग नोट करून घ्यायचे आहे. तर आपण इथं तुम्हाला लिहायचं असेल तर लिहू शकता. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे तुम्ही सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट काढू शकता किंवा हे सगळं लिहून पण काढू शकता. तर मी इथं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड लिहिते. इथं मी कसा काढला तो, ओपनिंग स्टॉक प्लस परचेजेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग स्टॉक म्हणजे हे झालं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवाइड बाय ॲव्हरेज स्टॉक. कसा काढला तर ओपनिंग स्टॉक
प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइड बाय 2. हे एकच आहे एवढं आणि हे पण हे एकच आहे. तर आता हे इक्वल टूचं साईन आपण इथं टाकू. काय केलं, ओपनिंग स्टॉक प्लस परचेजेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग स्टॉक म्हणजे येतं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ओपनिंग स्टॉक आहे 10,000 प्लस परचेजेस आहेत 55,000 लेस या दोघांचा ॲड करायचा आहे, त्याच्यातून लेस करायचं आहे. क्लोजिंग स्टॉक आहे 15,000 डिवाइड बाय ॲव्हरेज स्टॉक. ॲव्हरेज स्टॉक ओपनिंग स्टॉक आहे 10,000 प्लस क्लोजिंग स्टॉक आहे 15,000 डिवाइड बाय 2. तर ह्याचा आन्सर बघा किती येतं. आपण काढलं होतं 55 प्लस 10 65 मायनस 65,000 मायनस 15,000 डिवाइड बाय हे 10 प्लस किती आलं हे काढलं होतं बघा आपण वर्किंग नोटमध्ये, तुम्ही काढू शकता. 10 आणि 25 25,000 डिवाइड बाय 2. ह्याचं आन्सर येणार आहे 65 तर 15 गेले 50,000 डिवाइड बाय 12,500. तर हे आपण कॅल्सीवर काढूया. 50,000 डिवाइड बाय 12,500. आन्सर आलं 4. आता तुम्हाला इथं युनिट लिहायचं आहे टाइम्स. तर टाइम्स का लिहिलं तर त्याचं रिझन आहे, तुम्ही ज्या व्हॅल्यू घेतल्या, आता बघा तुमचा जो स्टॉक असतो तो एक स्टॉक तुमच्या बॅलन्स शीटला असतो. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, स्टॉक इज अ ॲसेट. स्टॉक काय आहे, ॲसेट आहे. ते तुम्हाला इथं दिसतोय. हा क्लोजिंग स्टॉक परत बॅलन्स शीटला येतो कारण ते ॲसेट असते. हा ओपनिंग असतो म्हणजे मागच्या वर्षीचा शिल्लक असतो तो ह्या वर्षी ओपनिंग होतो. मागच्या वर्षीचा क्लोजिंग ह्या वर्षी ओपनिंग होतो. बट तुमची स्टॉकची खरी व्हॅल्यू ही असते आणि ही कुठं असते तर ॲक्च्युली बॅलन्स शीटला असते. तर स्टॉक ही तुमची ॲसेट आहे म्हणून आपण काय केलं, स्टॉक ॲसेट घेतला. बघा इथं तुम्ही काय केलं, स्टॉक कोण आहे तर ॲसेट आहे. टर्नओव्हर म्हणजे काय तर सेल्स कोण आहेत तर अकाउंट आहे. तर सेल्स कुठं आला तर अकाउंटला आला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि किंवा ट्रेडिंग अकाउंट. तर अकाउंटवरून एखादा आयटम घेतो आपण किंवा एखादी अमाऊंट घेतो आणि एखादी अमाऊंट आपण बॅलन्स शीटवरून घेतो. म्हणजे काय करतो आपण, मिक्स करतो. अकाउंटच्या पण काहीच व्हॅल्यू घेतो आणि बॅलन्स शीटच्या पण काही व्हॅल्यू घेतो. जेव्हा तुम्ही अकाउंट आणि बॅलन्स शीटला मिक्स करता तेव्हा तुमच्या आन्सरला टाइम्स नाव द्यायचं आहे. हे लक्षात ठेवा. काही अपवाद आहेत पण शक्यतो तुम्हाला सहज लक्षात राहील की बाबा जेव्हा मिक्स येतं अकाउंट आणि बॅलन्स शीट, आपण काय व्हॅल्यू अकाउंटवरून घेतल्या, सेलच्या व्हॅल्यू कुठून घेतलेल्या आहेत, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कुठून घेतलं तर अकाउंटवरून घेतलं. स्टॉक कुठून घेतला, बॅलन्स शीटवरून त्याचा ॲव्हरेज काढलेला आहे. तर स्टॉक हा ॲसेटच आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं जे आन्सरला नाव आपण टाइम्स दिलं. त्याच्यानंतरचा रेशो आहे डेटर्स टर्नओव्हर रेशो, सेकंड रेशो. डेटर्स टर्नओव्हर म्हणजे सेल्स. डेटर्स टर्नओव्हर रेशो. डेटर्स आता इथं नीट बघा, इथं टू शब्द नाही आहे. ह्या दोन शब्दाच्या मध्ये इथं काय लिहिलं, डेटर्स टर्नओव्हर असं नाही लिहिलं. डेटर्स टू टर्नओव्हर रेशो असं नाही लिहिलं. असं सांगितलं आहे की डेटर्स टर्नओव्हर रेशो. मग आता इथं टू शब्द नसेल तर काय करायचं आहे, टर्नओव्हर पहिलं वर जाईल टर्नओव्हर, खाली जातील डेटर्स. मग तुमचा फॉर्म्युला कसा बनणार आहे बघा, डेटर्स टर्नओव्हर रेशोमध्ये आपण लिहिणार आहोत क्रेडिट सेल्स. काय घ्यायचं असतं आता बघा, क्रेडिट का घ्यायचे, कारण डेटर्स म्हणजे कोण की तुम्ही कस्टमरला उधारीवर माल विकलाय. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू युअर कस्टमर. तुम्ही तुमच्या कस्टमरला उधारीवर गुड्स सोल्ड केलाय म्हणून इथं क्रेडिट सेल्सच घ्यायचे, कॅश सेल्स कधीच घ्यायचे नाहीत. तर इथे नेट क्रेडिट सेल्स डिवाइड बाय डेटर्स. तर आपण इथं म्हणणार आहोत, म्हणताना ॲव्हरेज म्हणतात बट इथं ॲव्हरेज नाही काढायचा. ॲव्हरेज डेटर्समध्ये कोण कोण येतं बघा, बिल्स रिसिवेबल पण येतं आणि डेटर्स पण येतात. हे नीट लक्षात ठेवा. तर इथं किती आलेले आहेत, डेटर्स घेतलेले आहेत. डेटर्स 15,000. डेटर्सची व्हॅल्यू किती आहे 15 आणि 12,500.
त्यांचा इथं रेशो चुकलेला आहे बरं का, कारण इथं दोघांची प्लस करायचे आहेत. ॲव्हरेज डेटर्स म्हणजे ॲव्हरेज नाही काढायचा, तुम्हाला फक्त असं करायचं आहे की डेटर्स प्लस बिल्स रिसेबल. तर त्यांचं इथं काहीतरी चुकलेलं आहे बुकमध्ये, तर बुकच्या पद्धतीनं तुम्ही करू नका. थांबा एक मिनिट इथं काय दिलं आहे का बघू द्या आपण. हां दिलं आहे सॉरी, ॲव्हरेज डेटर्स बुक्समध्ये बरोबर आहे, इथं ॲव्हरेज डेटर्स दिलेले आहेत म्हणून घेतलं. अदरवाईज ना तुम्ही कुठून घेतलं असतं माहिती आहे का, हे बिल्स पेबल आणि हे डेटर्स ह्या दोघांना ॲड करून घेतलं असतं. माझ्या लक्षात नाही राहिलं की मी ही इन्फॉर्मेशन रीड केलेली होती. ॲव्हरेज डेटर्स दिलेले आहेत, क्रेडिट सेल्स पण दिलेले आहेत आणि क्रेडिट परचेजेस पण दिलेले आहेत. आता आपल्याला ह्या रेशोला काय लागणार आहेत, ॲव्हरेज डेटर्स आणि क्रेडिट सेल्स. ॲव्हरेज डेटर्स ऑलरेडी गिवन आहेत म्हणून आपण ॲव्हरेज डेटर्स आहे 12,500 ऑलरेडी गिवन आहेत, आणि क्रेडिट सेल्स पण दिलेले आहेत 80,000. सॉरी इथं चुकलं, 80,000 क्रेडिट सेल्स पहिले घ्यायचे आहेत, डिवाइड बाय ॲव्हरेज डेटर्स आहे 12,500. तर आपण हे रेशो काढून बघू. आता इथं पण तुम्हाला आन्सरला टाइम्स लिहायचं आहे, 80,000 डिवाइड बाय 12,500, तर 6.4 टाइम्स. काय लिहायचं आहे, 6.4 टाइम्स. टाइम्स का लिहिलं, कारण टर्नओव्हर सेल्स कुठून आले, ॲक्च्युली सेल्स कुठं असतात, अकाउंटला असतात, आणि डेटर्स कुठं असतात, तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला असतात. डेटर्स इज अ ॲसेट, म्हणून ॲन्सरला नाव दिलं आपण टाइम्स. त्याच्यानंतरचा रेशो आहे, हा रेशो चांगला करा, एक्झाम पेपरला असणार आहे. क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो सेम असंच आहे, डेटर्सच्या जागी आपण क्रेडिटर्स लिहिणार आहोत, क्रेडिटर्स टर्नओव्हर. आता क्रेडिटर्स म्हणजे कोण, तर ज्याच्याकडून तुम्ही उधारीवर गुड्स परचेज केला आहे आणि ती काय आहे, आपली लायबिलिटी आहे. गुड्स खरेदी केला आहे, पैसे द्यायचे आहेत, उधारीवर केलेला आहे म्हणून. आणि टर्नओव्हर म्हणजे सेल्स, तर सेल्स आपल्याला दिलेले आहेत. सॉरी इथं क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो. आता इथं क्रेडिटर्स टर्नओव्हर म्हणजे परचेज येणार आहे, हे लक्षात ठेवा, सेल्स नाही ना. आपण काय केलं आहे, क्रेडिटर्सकडून गुड्स परचेज केलेला आहे म्हणून ह्याचा रेशो येणार आहे क्रेडिट परचेजेस डिवाइड बाय ॲव्हरेज क्रेडिटर्स. आता इथं पण बघा टू शब्द नाही आहे, इथं काय दिलं आहे त्यांनी, क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो. तर इथं टू वर्ड नाही आहे, म्हणजे टू नसेल तर काय करायचं, उलट करायचं, टर्नओव्हर पहिलं आणि क्रेडिटर्स खाली, म्हणजे म्हणून आपण लिहिलं इथं क्रेडिट परचेजेस. आता इथं टर्नओव्हर नाव दिलेलं आहे रेशोला, बट आपण इथं टर्नओव्हर म्हणजे परचेजेस घ्यायचं आहे. टर्नओव्हर म्हणजे देवाणघेवाण अशा अर्थाने असतं. तर टर्नओव्हर म्हणजे सेल्स आपण असं देतो, देवाणघेवाण म्हणजे घेतो आणि देतो. तर इथं दोन्ही गोष्टी केल्या, आपण घेतलं. इथं काय केलं आहे, उधारीवर गुड्स परचेज केलेला आहे. क्रेडिट परचेजेस दिलेले आहेत 40,000, क्रेडिट परचेजेस दिलेले आहेत 40,000. आता इथं ॲव्हरेज क्रेडिटर्स दिलेले नाही, तर क्रेडिटर्स म्हणजे क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. आता बघा क्रेडिटर्स म्हणजे काय, की ज्याच्याकडून आपण उधारीवर माल खरेदी केलेला आहे, असा तो एक सप्लायर आहे. आणि बिल्स पेबलचा पण अर्थ तोच आहे, की आपण उधारीवर गुड्स परचेज केला आहे, त्याला पैसे द्यायचं आहे म्हणून ती आपली लायबिलिटी आहे. पण बिल्स पेबल हे लिखित असतं, की ह्याला आपण प्रूफ आय डी सही करून दिलेलं असतं, हे बिलाने केलेलं असतं खरेदी विक्रीचा व्यवहार, खरेदीचा व्यवहार. आणि क्रेडिटर्स हा तोंडी केलेला व्यवहार असतो, म्हणून ह्या दोघांचं काय करायचं आहे, आपल्याला ॲड करायचं आहे. तर ॲव्हरेज क्रेडिटर्स म्हणजे आपण इथं घेणार आहोत क्रेडिटर्स प्लस बिल्स पेबल. आन्सर येणार आहे 40,000 डिवाइड बाय क्रेडिटर्स आहे 25,000 प्लस 15,000 15,000. आन्सर आपण ह्या पेजवर घेऊया, मला खाली लिहिता येत नाही. 40,000 .
डिवाइड बाय 25 आणि 15, 25 30 40, 40 येतं वाटतं. आन्सर आलं 1:1. 1:1. कसं आलं 1:1 बघा. 40,000 डिवाइड बाय 40,000. काय आलं आन्सर 1. आणि आपण इथं टाइम्स लिहायचं आहे, पर्सेंट नाही लिहायचं. तर 1 टाइम्स का लिहायचं आहे? टाइम्स का लिहायचं आहे? कारण परचेजेस कुठून आले बघा. इथं परचेजेस तुमच्या अकाउंटवरून आले आणि क्रेडिटर्स कुठं आहेत? तर बॅलन्स शीटला आहेत. क्रेडिटर्स बॅलन्स शीटला आहेत आणि जे तुमचे हे क्रेडिट परचेजेस कुठं असतात? अकाउंटला असतात. म्हणून आपण काय म्हणलं त्याला? टाइम्स हे नाव दिलेलं आहे. त्याच्या पुढचा नेक्स्ट रेशो आहे क्रेडिटर्स नंतर वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर. आता इथं बघा वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो. तर आता इथं पण 2 शब्द नाही आहे. मग काय होणार? टर्नओव्हर पहिलं येणार आणि वर्किंग कॅपिटल खाली जाणार. तर आपण इथं लिहून घेऊया. रेशोचं नाव पुढचं आहे 5th नंतर किती नंबर येत आहे? 4th नंबरचा रेशो आहे. नाव आहे वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो. वर्किंग म्हणजे काम. वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो. तर ह्याचा फॉर्म्युला टर्नओव्हर पहिलं येणार आहे. ह्याला आपण म्हणणार आहोत सेल्स. टोटल सेल्स डिवाइड बाय आता वर्किंग कॅपिटल. आता तुम्हाला इथं काळजीपूर्वक बघायचं आहे की आपले सेल्स किती दिलेले असतात. तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बघा इथं सेल्स दिलेले आहेत. तुमच्या सेल्स आहेत 1 लाख रुपीज आणि वर्किंग कॅपिटल म्हणजे करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटी. तर आपण पहिले इथं वर्किंग कॅपिटल म्हणजे काय आणि सेल्स तर ऑलरेडी दिलेले आहेत. मी इथं लिहून देते तुम्हाला वर्किंग कॅपिटल म्हणजे काय. वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटी. लायबिलिटीज असं करूया आपण. करंट ॲसेट माहिती आहे तुम्हाला. करंट ॲसेट कुठले असतात? फिक्स ॲसेट सोडून सगळ्या करंट ॲसेट असतात. आता इथे बघा स्टॉक आहे, डेटर्स आहे, बिल्स रिसिवेबल आणि कॅश ॲट बँक. स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश ॲट बँक ही तुमची करंट ॲसेट आहे. मग त्याची टोटल किती येते बघा. आपण डायरेक्ट टोटल करूया का. करंट ॲसेट तुम्हाला तर माहिती आहे. दररोज प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुमच्या करंट ॲसेट येते. तर किती येते बघू आपण. टोटल करू कॅल्सीवर. स्टॉक आहे 15,000 प्लस बिल्स रिसिवेबल आहे 12,500. कॅश ॲट बँक आहे 17,500 आणि फर्निचर फिक्स ॲसेट आहे तर 45,000. किती आलं तुमचं आन्सर? 45,000. 1 2 3 4 बघू द्या थांबा. 15 अरे राहिलं काहीतरी थांबा. 15,000 प्लस 15,000 प्लस 12,500 आणि प्लस 17,500. आता आलं आन्सर 60,000. किती आलं तुमची करंट ॲसेट आली 60. आपण वर्किंग कॅपिटल काढूया पाहिजे तर इथं. करंट ॲसेट आहे 60,000 मायनस करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी किती आहे तर 2च आहेत. 25 आणि 15 40. 25,000 प्लस 15,000 40,000. ह्या दोघांचं मायनस केलं की येतं 20,000. हे झालं वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल आहे 20,000. आता आपल्याला ह्या फॉर्म्युल्यात टाकायचं आहे. आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे नेट सेल्स. नेट सेल्स तुमच्या बुकमध्ये दिलेले आहेत. हे 1 लाख हे तुमचे नेट सेल्स आहेत. तर खाली क्रेडिट सेल्स दिले ते म्हणजे हे नेट सेल्स आहेत 1 लाख डिवाइड बाय वर्किंग कॅपिटल आहे 20,000. आन्सर काय येतं आहे बघू. 1 लाख डिवाइड बाय 20,000. 5 टाइम्स
5 टाइम्स. मी फक्त चेक करते बरोबर आहे का. हां, ॲन्सर इज करेक्ट. नेक्स्ट रेशो आहे. हां, आता तुम्ही म्हणाले तर टाइम्स का लिहिलं, कारण नीट बघा इथं सेल्स कुठून आले, तर ट्रेडिंग सेल्स इज अकाउंट. सेल्स काय आहे, अकाउंटलाही आहे आणि वर्किंग कॅपिटल म्हणजे ॲसेटला आहे बघा. करंट ॲसेट आणि करंट लायबिलिटी हे कुठून घेतल्या व्हॅल्यू, तर बॅलन्स शीटवरून घेतल्या. जेव्हा आपण अकाउंट आणि बॅलन्स शीटवरच्या मिक्स जर अमाऊंट तुम्ही घेतल्या तर त्याला आपण टाइम्स नाव देणार आहोत. आता नेक्स्ट रेशो आहे सेल्स टू कॅपिटल एम्प्लॉईड. सेल्स टू कॅपिटल एम्प्लॉईड. आता इथं मी लिहून घेते किती नंबरचं आहे, 5th. सेल्स तर नावातच आहे, टू शब्द आलेला आहे बघा. सेल्स टू कॅपिटल एम्प्लॉईड. तर कॅपिटल एम्प्लॉईड मी तुम्हाला पहिलं लिहून देते, मग रेशो देते लिहून. तर कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे इक्विटी शेअर्स शॉर्टमध्ये लिहिते, प्लस प्रेफरन्स शेअर्स प्लस जर्नल रिझर्व प्लस P&L प्लस डिबेंचर्स म्हणजे कॅपिटल एम्प्लॉईड. आता ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय काय दिलं आहे, तर ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला फक्त शेअर्स आणि प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे. शेअर्स दिलेले आहेत आणि प्रॉफिट अँड लॉस, तर बाकीच्या गोष्टी दिलेल्या नाहीत, तर मग त्या घ्यायच्या नाहीत. आणि दुसरी गोष्ट सांगितली की त्यांनी सेल्स तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. सेल्स किती आहे, तर 1 लाख आहेत. सेल्स आहे, तुम्हाला व्हिजिबल होते का बघा. तर आपण इथं ह्याचा फॉर्म्युला लिहूया. सेल्स टू कॅपिटल एम्प्लॉईड इज इक्वल टू, आता टू शब्द आलाय मग काय होईल, तर सेल्स पहिले येईल आणि नंतर कॅपिटल एम्प्लॉईड येईल. मग इथं लिहिणार आहोत आपण टोटल सेल्स किंवा नेट सेल्स लिहिलं तरी चालेल. टोटल सेल्स डिवाइड बाय कॅपिटल एम्प्लॉईड. नेट सेल्स आहेत क्वेश्चनमध्ये 1 लाख. तुमच्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आहेत. कुठं आहेत बघा, इथं ट्रेडिंगच्या क्रेडिटला आहेत नेट सेल्स. कॅपिटल एम्प्लॉईडला इथं प्रेफरन्स शेअर्स नाही आहेत, डिबेंचर्स नाही आहेत, रिझर्व नाही आहे. मग काय काय दिलं आहे, तर कॅपिटल दिलं आहे आणि प्रॉफिट अँड लॉस दिला आहे. तर आपण त्याच व्हॅल्यू इथं घेणार आहोत. कॅपिटल इक्विटी शेअर कॅपिटल दिलेलं आहे 1 लाख आणि प्रॉफिट अँड लॉस दिला आहे 20,000. कारण हे प्रॉफिट अँड लॉस आणि हेच दिलं आहे. जर्नल रिझर्व नाही, प्रॉफिट अँड लॉस नाही, डिबेंचर्स नाही. मग मी का लिहिलं आहे, कारण तुमच्या सारखं तुमचं प्रॅक्टिसनी तुमच्या हे लक्षात राहावं म्हणून. बऱ्याच वेळा मुलं चुकतात. आता जर मी इथं फक्त लिहिलं असतं इक्विटी आणि प्रॉफिट अँड लॉस, तर मग तुमच्या तेच लक्षात राहिलं असतं आणि तुम्ही मग समजा दुसऱ्या क्वेश्चनमध्ये परत प्रेफरन्स शेअर्स डिबेंचर्स आले असते, जर्नल रिझर्व आला असता, तर तुम्ही कन्फ्यूज झाला असता. तुम्हाला वाटलं असतं की मागच्या क्वेश्चनमध्ये मॅमनी फक्त इक्विटी शेअर्स आणि प्रॉफिट अँड लॉस घेतला आहे, मग ह्या क्वेश्चनमध्ये असं का घेतलं. म्हणून हा फॉर्म्युला चांगला लक्षात ठेवायचा. कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय ते मी इथं लिहिलं. आता इथं लिहिलं 1 लाख आणि प्रॉफिट अँड लॉस आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे 20,000. मग व्हॅल्यू आपण इथं काढूया. 1 लाख नेट सेल्स आहेत डिवाइड बाय हे 1 लाख आणि 20,000 म्हणजे 1,20,000. ह्याला पण टाइम्सच येणार आहे. तर आपण बघूया 1 लाख डिवाइड बाय 1,20,000 0.83. कारण हे 3च्या 4च्या पेक्षा स्मॉल नंबर आहे म्हणून इथे येणार आहे 0.83 टाइम्स. मी फक्त आन्सर एकदा चेक करून घेते बरोबर आहे का. बरोबर आहे. ह्यांचं इथं चुकलं आहे कारण त्यांनी सेल्स घेतलं आहे आणि सेल्स घेतल्यानंतर इथं रेशो लिहिला आहे. तर कॅपिटल एम्प्लॉईड इज टू 1 रेशो टाकलेला आहे. तर इथं तुम्ही टाइम्स पण लिहू शकता किंवा तुम्ही असं त्यांनी लिहिलं आहे तसं पण लिहू शकता, पण टाइम्स लिहा, काही चुकलेलं नाही आहे. त्याच्यानंतरचा रेशो आहे आपला
रिटर्न म्हणजे आपण व्याज देतो, परत देतो. कॅपिटल घेतलं आहे त्याच्यावर काहीतरी आपल्याला द्यायचं आहे. रिटर्न कुणाला? तर ऑन शेअरहोल्डरांना आपण काय देतो? तर डिव्हिडंड देतो. डिव्हिडंड कशातून देतो? प्रॉफिटमधून देतो. म्हणून इथं प्रॉफिट अँड लॉस हा रिटर्नमध्ये जाणार आहे आणि शेअरहोल्डर म्हणजे इक्विटी शेअरहोल्डर्स येणार आहेत. इक्विटी शेअरहोल्डर फंड आहे. तर हा रेशो आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचा आहे. नेक्स्ट आहे 6 नंबर. काय नाव दिलं आहे नीट बघूया. रिटर्न ऑन शेअरहोल्डर फंड. रिटर्न ऑन शेअरहोल्डर फंड. तर आता रिटर्न ऑन शेअरहोल्डर फंड म्हणजे काय ते तुम्ही नीट समजून घ्या. तर रिटर्न ऑन शेअरहोल्डर फंड म्हणजे आपण काय करणार आहोत? शेअरहोल्डरांना आपण परत देणार आहोत. काय देणार आहोत? तर त्यांच्याकडून आपण कॅपिटल घेतलं आहे, त्यांना आपण प्रॉफिट देणार आहोत. तर हा क्वेश्चन तुम्ही नीट थोडासा समजून घ्या. तर इथून पुढं फॉर्म्युले नीट लक्षात ठेवा. तर इथं येणार आहे नेट प्रॉफिट. काय कशातून आपण रिटर्न करतो? डिव्हिडंड कशातून देतो? तर प्रॉफिटमधून देतो. कोणाला देतो? तर इक्विटी शेअरहोल्डर फंड. ज्यांच्याकडून आपण फंड म्हणजे कॅपिटल जमा केले त्यांना. फंड म्हणजे कॅपिटल इंटू 100 आहे. हे लक्षात ठेवायला विसरू नका. फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा पण तुम्ही इंटू 100 कराल तेव्हा ॲन्सरला तुम्हाला पर्सेंटचं साईन द्यायचं आहे. हे लक्षात ठेवा. नेट प्रॉफिट आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. आपण तुम्ही इथं बघू शकता. नेट प्रॉफिट आहे 20,000. लिहूया आपण इथं 20,000. आणि शेअरहोल्डर फंड किती आहे? तर इथं शेअरहोल्डर फंड म्हणजे काय तर ते पण लिहून देते तुम्हाला हवं तर. पहिलं शेअरहोल्डर फंड आता मग खाली लिहून देते. पहिला फॉर्म्युला लिहून घेऊया आपण. नेट प्रॉफिट आहे 20,000 डिवाइड बाय शेअरहोल्डर फंड म्हणजे इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, जर्नल रिझर्व अँड प्रॉफिट अँड लॉस. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. तर इथं आपल्याला आले शेअरहोल्डर शेअर कॅपिटल प्लस प्रॉफिट अँड लॉस. ह्या क्वेश्चनमध्ये आले तेवढंच मी नाव इथं लिहिते. मी तुम्हाला खाली लिहून देते की शेअरहोल्डर फंड म्हणजे काय. तर अमाऊंट आहे 20,000 डिवाइड बाय शेअर कॅपिटल आहे क्वेश्चनमध्ये तुमचे किती बघा. शेअर कॅपिटल आहे 10 लाख आणि प्रॉफिट अँड लॉस आहे 20,000 म्हणजे 1,20,000. इंटू 100. इथं पण इंटू 100. फॉर्म्युला नीट बघा. नेट प्रॉफिट डिवाइड बाय शेअरहोल्डर फंड. नेट प्रॉफिट आहे 20,000. शेअरहोल्डर फंड होता त्याच्यामध्ये शेअर कॅपिटल अँड प्रॉफिट आला इंटू 100. ह्याचं ॲन्सर आलं तुमच्या. आपल्याला ॲन्सर काढायचं आहे 20,000 डिवाइड बाय 1,20,000 इंटू 100. 16.66 म्हणजे तुम्ही 16.67 पण घेऊ शकता. आणि इथे इंटू 100 आहे म्हणजे तुम्हाला पर्सेंटचं साईन द्यायचं आहे. आपण बघू ॲन्सर फक्त बरोबर आहे का. हां बरोबर आहे. 16.67 पर्सेंटचं साईन द्यायचं आहे. हे लक्षात ठेवा. आपण पर्सेंटचं साईन का दिलं? कारण इथं इंटू 100 आहे म्हणून पर्सेंटचं साईन आलं. आणि इथं बघा 16.666 आलं म्हणजे 4पेक्षा जास्त नंबर आला पुढचा डिजिट म्हणून त्याला आपण कन्वर्ट केलं 1 रुपीजमध्ये म्हणून 6चं 7 झालं. हे लक्षात ठेवा. आणि हा रेशो चांगला लक्षात ठेवा. आता शेअरहोल्डर फंड म्हणजे काय ते पण तुम्हाला इथं वर्किंग नोटमध्ये लिहून देते. इथं देते बघा शेअरहोल्डर फंड. हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही नेहमी येतात शेअरहोल्डर फंड म्हणजे काय तर इक्विटी शेअर कॅपिटल किंवा इक्विटी शेअर्स प्लस प्रेफरन्स शेअर्स प्लस जर्नल रिझर्व प्लस प्रॉफिट अँड लॉस एवढं आहे म्हणजे इक्विटी शेअरहोल्डर फंड किंवा शेअरहोल्डर फंड. नुसतं शेअरहोल्डर फंड म्हणा. शेअरहोल्डर फंडमध्ये कोण येतं? इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस. आता ह्या क्वेश्चनमध्ये फक्त इक्विटी आणि प्रॉफिट आहे. प्रेफरन्स नाही आणि जर्नल रिझर्व नाही आहे. तर नसेल तर नाही घ्यायचं. पण असेल पुढच्या क्वेश्चनमध्ये आला तर तुम्हाला शेअरहोल्डर फंड म्हणलं की ह्या गोष्टी आठवायलाच पाहिजेत. इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, जर्नल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस.
तर ह्या गोष्टी लक्षातच राहिला पाहिजेत. वर्किंग कॅपिटल म्हणलं की करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटी, कॅपिटल एम्प्लॉईड म्हणलं की मग तुमच्या डिबेंचर्स येणार आहे, शेअर होल्डर फंड प्लस डिबेंचर्स. ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे काय तर कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, जनरल रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस. म्हणजे हे एवढं काय आहे तर शेअर होल्डर फंड आहे. आणि प्लस काय केलं त्याच्यामध्ये डिबेंचर्स म्हणजे कॅपिटल एम्प्लॉईड. ह्या गोष्टी तुम्ही विसरायच्या नाहीत. नेक्स्ट रेशिओ आपण करूया. 6 झालं. 7. 7व्या रेशिओचं नाव आहे ग्रॉस प्रॉफिट. खूप सोपा रेशिओ आहे. जेव्हा तुम्हाला असं मिक्स क्वेश्चन येईल ना तेव्हा त्याच्यासाठी हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, जेव्हा तुम्हाला अकाउंट आणि बॅलन्स शीट देतील तेव्हा. तर रेशिओचं नाव आहे ग्रॉस प्रॉफिट रेशिओ. रेशिओ नंबर 6. नाही 6 नाही, थांबा बघू द्या. 7 आहे. 7. ग्रॉस प्रॉफिट रेशो हा खूप सोपा रेशो आहे. तर ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. आता इथं ग्रॉस प्रॉफिट दिलेलं आहे बघा. 50,000 सेल्स दिलेले आहेत. 1 लाख इंटू 100. आता नेहमी लक्षात ठेवा जेव्हा पण ना आता फक्त लिहिले ग्रॉस प्रॉफिट रेशो, तर ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100 असं लिहिलं. नेट प्रॉफिट रेशो तर नेट प्रॉफिट डिवाइड बाय सेल्स इंटू 100 हा लक्षातच ठेवायचा आहे. तर ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट दिली 50,000. नेट सेल्स दिलेले आहेत 1 लाख इंटू 100. आपण लगेच काढूया कॅल्सीवर. 50,000 डिवाइड बाय 1 लाख इंटू 100 50%. आता जेव्हा आपण इंटू 100 करणार आहे तेव्हा आपण ॲन्सरला साईन पर्सेंटचं देणार आहोत, हे विसरू नका. आलं 50%. अमाऊंट चेक करू. 50%. त्याच्यानंतरचा रेशो आहे 8 नंबरचा नेट प्रॉफिट रेशो. हा पण खूप सोपा आहे. नेट प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स किंवा टोटल सेल्स म्हटलं तरी चालेल. नेट सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट नेट प्रॉफिट दिलेला आहे 20,000. सेल्स दिलेले आहेत 1 लाख इंटू 100. कॅल्सीवर काढून बघू आपण. 20,000 डिवाइड बाय 1 लाख इंटू 100 20%. आन्सर आलं तुमचं 20%. पर्सेंटचं साईन द्यायला विसरू नका. त्याच्यानंतर आहे अर्निंग पर शेअर. पर शेअर म्हणले की एका शेअर होल्डरला किती रुपीज आपण प्रॉफिट वाटणार आहोत. आपण काय करतो, प्रॉफिट येतो तो प्रॉफिट डिव्हिडंडच्या स्वरूपात इक्विटी शेअर होल्डरांना वाटतो. मग इक्विटी शेअर होल्डरांना हा जो प्रॉफिट दिलेला आहे तो एका शेअर होल्डरला किती आला, तर आपल्याला हे सांगायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे नंबर ऑफ शेअर्स किती आहेत. आता थोडंसं बघा, हा खूप काळजीपूर्वक करायचा आहे. खूप सोपा क्वेश्चन आहे. तुम्ही बऱ्याच वेळा मला वाटतं SYच्या विद्यार्थ्यांना खूप वेळा तुम्ही काढलेला आहे. मला वाटतं लिक्विडेशनमध्ये परत लिक्विडेशनमध्येच तुम्ही हे काढलेलं आहे बघा पर शेअर. तर हे नेक्स्ट क्वेश्चन आहे 9th नंबरचा. नाव आहे अर्निंग पर शेअर. पर शेअर म्हणजे एका शेअर्सला किती रुपीज अर्निंग झालं. अर्निंग म्हणजे मिळाले किती, प्रॉफिट किती. तर त्याचा फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, इक्विटी शेअर्स
नंबर ऑफ इक्विटी शेअर्स इंटू 100 नाही, हे लक्षात ठेवा. आपल्याला एका शेअर होल्डरला किती रुपीज, आता ह्या आन्सर तुमच्या सहज लक्षात येतं, ह्याला युनिट लक्षात ठेवायची गरज नाही. एका शेअर होल्डरला किती रुपीज तुम्ही डिव्हिडंड देणार आहात किंवा त्याच्या वाट्याला किती रुपीजचा प्रॉफिट आला, तर आन्सरला रुपीज आन्सर येणार आहे. तर आता नंबर ऑफ इक्विटी शेअर्स कसे काढायचे ते सांगते तुम्हाला. तर इथं बघा, नीट बघा, इथं काय सांगितलं आहे, कॅपिटल किती आहे 1 लाख आणि एक शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे 10 रुपीज. मग काय करायचं, 1 लाख डिवाइड बाय 10. मी तुम्हाला पाठीमागं शिकवलं आहे नंबर ऑफ शेअर्स कसे काढायचे. तर मी इथं काढून दाखवते. नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू कॅपिटल किंवा त्याला आपण म्हणतो अमाऊंट डिवाइड बाय ईच शेअर किंवा पर शेअर. एक शेअरची व्हॅल्यू त्यांनी सांगितली बघा, क्वेश्चनमध्ये किती सांगितली, तर 10 रुपये सांगितली. 1 लाख रुपये कॅपिटल आहे आणि एका शेअरची व्हॅल्यू 10 रुपीज आहे. तर 1 लाख डिवाइड बाय 10. ह्या झिरोला हा झिरो कट झाला म्हणजे नंबर ऑफ आले 10,000. बघा 1 2 3 4 1 2 3 4 10,000 हे आहेत नंबर ऑफ शेअर्स. तर इथं आपण लिहिणार आहोत. नेट प्रॉफिट दिलेला आहे 20,000. नेट प्रॉफिट आहे बघा इथं 20,000. नंबर ऑफ शेअर्स किती आले 10,000. कसे काढले ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता ह्याला डिवाइड करूया, म्हणजे एका शेअर होल्डरला किती रुपीज येत आहेत. 20,000 डिवाइड बाय 10,000, एका शेअर होल्डरला 2 रुपये. इथं आन्सरला लिहा ₹2 पर शेअर. एका शेअरला 2 रुपये प्रॉफिट मिळणार आहे. एका शेअर होल्डरच्या वाट्याला 2 रुपये. ऑपरेटिंग रेशो, ऑपरेटिंग म्हणजे बिझनेस आपण ऑपरेट करतो, चालवतो. बिझनेस चालवण्यासाठी जो खर्च येतो तो आपल्याला इथं विचारात घ्यायचा आहे. मग आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस बघायचे आहेत, कोणते आहेत ते ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपल्याला इथं घ्यायचे आहेत. फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवाइड बाय सेल्स इंटू 100. नेट सेल्स आता आपण असंच घ्यायचं आहे इंटू 100. इंटू 100 टाकायला विसरायचं नाही. आन्सरला तुमच्या पर्सेंटचं साईन येणार आहे. तर ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड म्हणजे काय आपण मगाशी काढलेलं आहे. परत काढू नका, आता मी इथं सांगितलं आहे, परत वेळ नाही घालवत. बघा इथं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आलेले आहेत आपले 50,000. आपण स्टॉक टर्नओव्हर रेशोमध्ये काढलेलं आहे. 50,000 आलेले आहेत कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. 50,000 प्लस आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय बघा, ऑपरेटिंग म्हणजे बिझनेस ऑपरेट करण्यासाठी आलेला खर्च, बिझनेस चालवण्यासाठी, बिझनेसशी रिलेटेड खर्च. बिझनेस तुम्ही करताय आणि त्या बिझनेस चालवण्यासाठी आलेला खर्च. बघा आता माल विक्रीसाठी, याचा अर्थ फक्त एवढंच लक्षात ठेवा, तुम्हाला गुड्स विकायचे, विकण्यासाठी तुम्ही ऑफिस टाकले, ऑफिसचा खर्च म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा खर्च. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय आहे बघा, माल विकायसाठी आलेला खर्च म्हणजे ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस कशासाठी टाकले, तर गुड्स सोल्ड करण्यासाठी, विकण्यासाठी. विक्रीशी रिलेटेड असणारे सगळे एक्सपेन्सेस असतात ते ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असतात. तर हे विक्रीसाठी आलेला खर्च आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. पण इंटरेस्ट काय, माल विकायसाठी आपण व्याज भरतो का, आपण व्याज कधी भरतो, जर तुम्ही लोन टेकन केलं असेल फ्रॉम बँक या गव्हर्नमेंट या एनी अदर सेक्टरकडून तुम्ही लोन टेकन केलं आहे आणि त्याच्यावर तुम्ही इंटरेस्ट भरताय. लोन कशासाठी घेतलं आहे, कंपनीत टाकण्यासाठी घेतलं आहे, माल विकायसाठी नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून हे इंटरेस्ट हे काय आहे, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस नाही, तो नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे. कारण आपण फक्त लक्षात काय घ्यायचं, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे गुड्स विकण्यासाठी आलेला खर्च. तर हे इंटरेस्ट हे गुड्स विकण्यासाठी आलेला खर्च नाही. तर गुड्स विक्रीसाठी कुठला आला बघा, सेलिंग एक्सपेन्सेस, माल विक्रीसाठी आलेला खर्च. तर ऑफिस एक्सपेन्सेस अँड सेलिंग एक्सपेन्सेस हे 2 ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत. तर आपण कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस काय करणार आहोत, ऑफिस एक्सपेन्सेस
किती आहेत मी खाली लिहून देते तुम्हाला कुठले कुठले आले ते. 15,000 आणि 12,000 पुढे लिहून देते तुम्हाला. 12,000 डिवाइड बाय नेट सेल्स. नेट सेल्स आहेत तुमचे 1 लाख. पुढे मी थोडंसं एक्सप्लेन करणारच आहे. 50 आणि आपण टोटल करूया. 50,000 प्लस 15,000 प्लस 12,000 77,000 डिवाइड बाय 1 लाख इंटू 100. इथं पण इंटू 100 होतं. आता आपण 77,000 डिवाइड बाय 1 लाख इंटू 100. 77%. पर्सेंटचं साईन द्यायचं आहे कारण आपण इंटू 100 केलं आहे म्हणून. आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की तुमचं ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये काय काय येतं. मी तर लिहून देते तुम्हाला. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड तुम्हाला मी काढून दाखवलेलं आहे. पाहिजे तर इथं परत दाखवते. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेजेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जेवढे पण एक्सपेन्सेस असतात ते, लेस क्लोजिंग स्टॉक. हे येतं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये काय काय येतं बघा. ह्याच्यामध्ये जे बिझनेसशी रिलेटेड असतात असे एक्सपेन्सेस म्हणजे कुठले कुठले असतात की त्याला आपण जसं की बिझनेस चालवतो आहे नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस सोडून. तर ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये इथं 2च गोष्टी आलेल्या आहेत. ऑफिस एक्सपेन्सेस अँड सेलिंग एक्सपेन्सेस. सेलिंग एक्सपेन्सेस ह्या 2 गोष्टी ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा दुसरा फॉर्म्युला आहे सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. तो पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर हा झाला आपला क्वेश्चन नंबर 12. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा, जास्तीत जास्त मित्रांमध्ये तुमच्या शेअर करा. हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.